श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 2 मार्च 2026 या दिवशी आलेली आहे होळी. रंगांचा सण, उत्साहाचा सण म्हणजेच आपली लाडकी होळी अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. यंदा जी काही होळी आहे तर ती प्रत्येक वेळेस सारखी होळी नाही आहे. यावर्षी 2 मार्चला होळी आहे की 3 मार्चला आहे, पूजा कधी करावी, कोणत्या वेळेत करावे, यावर्षी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आलेले आहे. त्याचबरोबर चंद्रग्रहण आल्यामुळं या चंद्रग्रहणाचा काय परिणाम होईल या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्याचबरोबर या होळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती आपल्याला हा जो एक पदार्थ आहे म्हणजेच चुकूनही आपल्याला हा एक पदार्थ खायचा नाही आहे किंवा घरामध्ये बनवायचा देखील नाही आहे. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, हिंदू पंचांगणानुसार फाल्गुन पौर्णिमा ही 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:55 सुरू होत आहे. अनेक ठिकाणी 2 मार्चलाच होळीची पूजा केली जाणार आहे आणि 3 मार्चला मध्यान्तानंतर चंद्रग्रहण आहे आणि त्यामुळे जी काही चंद्रग्रहणाची जी सूतक काळ आहेत तर ती 2 मार्चच्या रात्री ग्रहणाचं सूतक काळाची सुरुवात होणार आहे. यामुळे आपल्याला पूजेची वेळ जी आहे तर ती नीट पाळायची आहे. ही वेळ नीट पाळणे खूप गरजेचं आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण होळी का साजरी करतो, कारण ही गोष्ट आहे भक्त प्रल्हाद आणि त्याची आत्या होलिका. भक्त विष्णूंचा परमभक्त असणारे प्रल्हाद जे आहे त्यांना मारण्यासाठी होळीच्या अग्नीमध्ये बसवण्यात आले आणि होलिका ही जी आहे तर तिला अग्नीपासून वाचण्याचं वरदान होते. पण सत्याचा विजय झाला, होलिकाचं दहन झालं आणि प्रल्हाद हे सुखरूप राहिले आणि म्हणूनच आपण वाईट विचारांचे दहन करण्यासाठी होळी पेटवत असतो. आता 2 मार्चला होळी पेटवण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे घराची स्वच्छता करायची आहे, दारात रांगोळी काढायची आहे, होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच कोणाशीही वाद घालू नका. पांढऱ्या वस्तूंचं दान करणे टाळा, कारण पांढऱ्या वस्तूंचे चंद्रग्रहाची सावट ही जवळ असते. कोणाकडे उसने पैसे मागू नका किंवा कुणाला उसने पैसे देखील देऊ नका. होलिका दहन हे केवळ लाकडे जाळणे नसून ती एक आध्यात्मिक शुद्धीकरण प्रक्रिया आहे. तर त्याचबरोबर या 2026 मध्ये होळीवर चंद्रग्रहणाचे सावट असल्यामुळं यावर्षी होळी पेटवताना आपल्याला काही प्रमुख चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत. आपल्याला काय करायचं आहे तर पहा, होळीच्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला, होळीच्या नंतर 3 मार्च जे आहे त्या दिवशी चंद्रग्रहण आहे. तर ग्रहण काळात किंवा चंद्रग्रहणाच्या काळात होळी पेटवणे किंवा भद्रा काळात होळी पेटवणे अशुभ मानले जाते. तर पहा, चंद्रग्रहण हे सायंकाळी 6:47 संपणार आहे. तर मग घाईघाईमध्ये होळी पेटवू नका. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करा आणि घराचे शुद्धीकरण केल्यावरच तुम्हाला होळिका जी दहन आहे तर ते करायचं आहे. तुम्ही रात्री 8 नंतर होळी ही प्रज्वलित करावी. तर पहा, प्लॅस्टिक किंवा चप्पल किंवा घरातील जुना कचरा हा होळीमध्ये टाकू नका. यामुळे प्रदूषण तर होतेच, त्याचबरोबर नकारात्मकता देखील वाढली जाते. होळिकामध्ये तुम्हाला ज्या गोवऱ्या आहेत त्या कापूर, तूप, कोरडी लाकडे, एरंडे, आंबा यांचा वापर करायचा आहे. आपण जर गौऱ्यांचा वापर केला तर वातावरणातील जंतू नष्ट होतात आणि नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि होळीसाठी हिरवीगार जिवंत झाडे तोडून आणू नका. ते असं करणं हे निसर्गाच्या आणि शास्त्राच्या विरुद्ध आहे. वाळलेली लाकडे किंवा गळून पडलेल्या फांद्या असतील तर शक्य असल्यास त्याचाच वापर करा किंवा जास्तीत जास्त गौऱ्यांचा वापर करून पर्यावरणपूरक होळी ही साजरी करा. आणि ज्यावेळेस होळीचे पूजन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करायचे आहे. चुकूनही आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून पूजा ही करायची नाही.
पूर्व आणि उत्तर ही दिशा देवांची आणि सकारात्मक ऊर्जेची मानल्या जातात. काही लोक हे उलट्या दिशेने प्रदक्षिणा घालतात किंवा मग उलट्या दिशेने तोंड करून पूजा करतात. तर असं न करता होळीला प्रदक्षिणा घालताना नेहमी घड्याळाचा काटा जसा गोलाकार पद्धतीने फिरतो त्याच पद्धतीने घालायच्या आहेत. तसेच तुम्हाला प्रदक्षिणा ह्या 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या शुभ मानल्या जातात. प्रदक्षिणा घालताना सुद्धा मनामध्ये आपल्या जे काही नकारात्मकता आहे, वाईट विचार असतील तर ते जळून जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. होळीमध्ये शिळे अन्न किंवा उष्टी खरकटे पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही टाकू नका. होळीला पुरणपोळीचा त्याचबरोबर श्रीफळ आणि डाळ तांदूळ याचा नैवेद्य अर्पण करा. अर्पण केलेला नारळ जो आहे तर तो नंतर शुभ फळ म्हणून म्हणजेच तुम्हाला त्याचा प्रसाद जो आहे तर तो अगदी शुभ मानला जातो. त्यामुळे त्यात खोबऱ्याचा तुकडा तुम्ही टाकू शकता किंवा मग नारळ टाकला तरी चालेल आणि तो नंतर तुम्हाला थोडा थोडा वाटून घ्यायचा आहे. तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा वाईट विचार ठेवू नका. होळीच्या ठिकाणी ओरडणे किंवा भांडण करणे अशुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्रनामाचा जप या दिवशी करायचा आहे. तर पहा 2026 मधले हे पहिलेच चंद्रग्रहण असेल की ते होळीच्या दिवशी आलेले आहे. या चंद्रग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण असे म्हटले जाते. खग्रास म्हणजे जेव्हा पृथ्वीची सावली जेव्हा चंद्राला पूर्णपणे झाकून टाकते आणि ज्यामुळे चंद्र तांबूस रंगाचा दिसू लागतो, ज्याला ब्लड मून असंही म्हणतात. हे ग्रहण मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी साजरे होणार आहे. ग्रहण स्पर्शाची सुरुवात ही दुपारी 3:30 होणार आहे. ग्रहणाचा मध्य हा सायंकाळी 5:04 होत आहे. ग्रहणाचा मोक्ष म्हणजेच समाप्ती संध्याकाळी 6:47 होणार आहे. आणि हे ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे आणि या ग्रहणाची सुरुवात दुपारी होत असल्यामुळं भारताच्या बहुतांश भागामध्ये चंद्रोदय होण्यापूर्वीच ग्रहण हे सुरू झालेलं असेल. जेव्हा संध्याकाळी चंद्र हा उगवेल तो ग्रहणाच्या स्थितीतच असेल. ग्रहणाचा जो सूतक काळ आहे तर तो ग्रहण होण्याच्या 9 तास आधी सुरू होत असतो. या ग्रहणाचा सूतक काळ जो आहे तर तो 3 मार्च 2026 रोजी सकाळीच साधारण 6:30 पासून ची समाप्ती जी आहे तर ती संध्याकाळी 6:47 होणार आहे. ग्रहण काळामध्ये वातावरणामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत असते. नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळं त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी पाळायच्या आहेत, ज्यामध्ये सूतक काळामध्ये आणि ग्रहण काळामध्ये भोजन करणे टाळायचे आहे. यामध्ये लहान मुलं आणि वयोवृद्ध यांना सूट असते. घरामध्ये असलेल्या शिजवलेल्या अन्नामध्ये, दुधामध्ये, पाण्यामध्ये तुळशीपत्र हे आपल्याला अवश्य टाकायचे आहेत. ग्रहण काळामध्ये कुलदेवीच्या मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरते. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून पांढरे पदार्थ, तांदूळ, साखर किंवा पैसे दान करणे शुभ मानले जाते. गर्भवती स्त्रियांनी ग्रहण काळामध्ये घराबाहेर पडू नये. धारदार वस्तूंचा, कात्री, चाकू यांचा वापर टाळावा. यावर्षी होलिका दहन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी असल्यामुळं गोंधळ होऊ शकतो. ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा ही केली जात नाही. त्यामुळे होलिका दहन जे आहे तर ते होलिका दहन हे तुम्हाला संध्याकाळी 6:47 वाजल्यानंतरच करणे योग्य मानले जाईल. ग्रहण सुटल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे. स्वतःची स्वच्छता, घराची स्वच्छता करूनच पूजा ही आपल्याला करायची आहे. होळी आणि चंद्रग्रहण अन्नाबाबत सावधगिरी बाळगणे अतिशय महत्त्वाचे आहे. या दिवशी जर आपण काही विशिष्ट पदार्थ जे आहेत तर या दिवशी खाल्ले तर आपल्यावरती माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य देखील येऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ जो आहे तो म्हणजे मांस आणि मद्य. या गोष्टी खाणे टाळावे. अत्यंत पवित्र हा सण मानला जातो होळी आणि यामध्ये सात्विक अन्न हेच ग्रहण करायचं असतं. त्याचबरोबर होलिका या वेळेमध्ये नकारात्मक ऊर्जा ग्रहण काळ असल्यामुळं जास्त वाढले गेलेली असते आणि या दिवशी तामसिक भोजन केल्याने कुंडलीतील ग्रहदोषसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराचा त्याग करते आणि घरात अशांती आणि आजारपण देखील येऊ शकते. या दिवशी शिळे अन्न खाऊ नये. ग्रहण काळामध्ये बनवलेले अन्न या नंतर दूषित होते. शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की ग्रहणामध्ये निर्माण होणारी जी किरणे आहेत तर ती अन्नातील पोषक तत्वे हे नष्ट करतात.
आणि असे अन्न जर आपण ग्रहण केले तर आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि मनामध्ये नकारात्मक विचार निर्माण होतात. त्याचबरोबर तुम्ही जर अन्न आधी बनवलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला तुळशीची पानं आधीच टाकून ठेवायची आहेत. तर पहा, जे पांढरे पदार्थ आहेत, दूध, दही, तांदूळ यासारखे जे पांढरे पदार्थ आहे याचा संबंध चंद्राशी आहे आणि चंद्र हा पीडित असतो. म्हणूनच हे पदार्थ खाणे टाळायचे आहे. सूतक काळामध्ये सकाळी 6:20 हे पदार्थ खाणे टाळायचे आहे. तर पहा, होळीच्या दिवशी आपण पुरणपोळीसारखे गोड पदार्थ खातो, पण ग्रहणाच्या दिवशी जड, तेलकट किंवा आधी तिखट पदार्थ खाल्ल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो आणि आपल्यावरती परिणाम होतो. त्यामुळे शास्त्रानुसार ग्रहणामध्ये जे आपले जठर आहे तर ते मंद होतात. म्हणून आपल्याला अति तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे टाळायचे आहे. त्याचबरोबर कुणाकडूनही मोफत मिळालेले अन्न या दिवशी खाणे टाळावे, कारण ग्रहण आहे आणि होळी देखील आहे. या होळीच्या दिवशी किंवा ग्रहण काळामध्ये तुम्हाला जे तुमचे अनोळखी व्यक्ती आहेत किंवा ज्यांच्याशी तुमचे संबंध चांगले नाहीत अशा व्यक्तींकडून अन्न घेऊ नका. अन्नाद्वारे नकारात्मक ऊर्जा ही आपल्यापर्यंत पोहोचते आणि यामुळे तुमच्या शरीरामध्ये बाधा होऊ शकते. त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला या दिवशी पुरणपोळी जी आहे त्याचा नैवेद्य दाखवून तीच प्रसाद म्हणून ग्रहण करणे अत्यंत शुभ मानले जाते. ग्रहण सुटल्यानंतर तुळशीचे तीर्थ जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला गूळ आणि खोबरे हे देखील खूप शुभ मानले जाते. त्यामुळे हे सुद्धा सकारात्मक आहे खाण्यासाठी. तर 3 मार्चला हे ग्रहण चा जो सूतक काळ आहे तो सुरू होणार आहे. त्यामुळे सकाळी 6:20 आधीच तुमचे जेवण, नाश्ता जे आहे तुम्हाला उरकून घ्यायचा आहे. ज्यावेळेस संध्याकाळी ग्रहण सुटेल 6:47 नंतर ताजे अन्न बनवावे आणि तेच माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवावा आणि तेच तुम्हाला ग्रहण करायचे आहे. आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करून तुमच्या जीवनामध्ये जे काही सुख समृद्धी आहे तर ती वाढली जाईल. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. नसेल आवडला तर नाही लाईक केलं तरीसुद्धा चालेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.